नमस्कार. आजच्या या सेशनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये व्यापारी बँकांची दुय्यम कार्य याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत की व्यापारी बँका जी कार्य करतात त्या कार्याचे प्रमुख दोन प्रकार आहेत. प्राथमिक किंवा मूलभूत कार्य. मूलभूत कार्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी स्वीकारणे आणि कर्ज पुरवठा करणे या दोन प्रमुख कार्यांचा समावेश होतो. आणि दुसरं कार्य आहे दुय्यम कार्य. दुय्यम कार्यामध्ये देखील दोन कार्यांचा समावेश होतो. मध्यस्थ किंवा खातेदाराचा प्रतिनिधी म्हणून कार्य आणि सर्वसामान्य सेवा विषयक किंवा लोकोपयोगी कार्य. या दोन दुय्यम कार्यांपैकी मध्यस्थ किंवा प्रतिनिधी म्हणून कार्य याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. व्यापारी बँका खातेदाराचा मध्यस्थ म्हणून काही कार्य करतात. या कार्यामुळे व्यापारी बँकेला उत्पन्न प्राप्त होते, तर खातेदारांना विशिष्ट सुविधा प्राप्त होतात. म्हणजे व्यापारी बँका प्रतिनिधी किंवा मध्यस्थ म्हणून जे काम करतात, कार्य करतात, त्यामुळे खातेदारासाठी काही सेवा उपलब्ध होतात आणि त्या सेवेमुळे बँकेला काही उत्पन्न प्राप्त होतं. त्याचप्रमाणे बँक आणि खातेदार यांच्यात चांगल्या दर्जाचे संबंध प्रस्थापित होण्यास मदत होते. कारण बँक व्यवसाय हा पूर्णपणे बँक आणि ग्राहक किंवा खातेदार यांच्यातील संबंधावरच अवलंबून असतो. आणि यांच्यातील संबंध म्हणजे बँक आणि खातेदार यांच्यातील संबंध हे पूर्णपणे विश्वासाचे संबंध असतात. या दोन घटकांचा एकमेकांवरील विश्वास जर नष्ट झाला तर बँक व्यवसाय देखील त्या ठिकाणी नष्ट होऊ शकतो. त्यामुळे खातेदाराचा देखील बँकेवर विश्वास असतो, त्याचप्रमाणे बँकेचा देखील खातेदारावर विश्वास असतो. त्यामुळे व्यापारी बँका हे जे कार्य करतात किंवा मध्यस्थ म्हणून कार्य करतात, तर त्या कार्यामुळे बँक आणि खातेदार यांच्यातील विश्वास वाढण्यास मदत होते. म्हणजे त्यांच्यातील संबंध चांगल्या दर्जाचे प्रस्थापित होण्यास मदत होते. व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून जे कार्य करतात त्या कार्यांमध्ये सगळ्यात पहिलं कार्य आहे पैशाची वसुली व परतफेड. व्यापारी बँका ठेवीदारांच्या सूचनेनुसार धनादेश, हुंडी, वचनचिठ्ठी इत्यादी चलनक्षम दस्तऐवजांच्या कार्यामध्ये रक्कम वसूल करण्याचे कार्य करते. म्हणजे व्यापारी बँक खातेदाराने धनादेश बँकेत जमा केला असेल तर त्याची रक्कम वसूल करण्याचं कार्य करते, हुंडीची रक्कम वसूल करण्याचं कार्य करते, त्याचप्रमाणे वचनचिठ्ठीची रक्कम देखील वसूल करण्याचं कार्य करते. त्याचप्रमाणे खातेदाराला प्राप्त होणारे व्याज असेल, त्याच्या समभागांवर प्राप्त होणारा लाभांश असेल, त्याला प्राप्त होणारं वेतन असेल इत्यादीची रक्कम वसूल करून खातेदाराच्या खात्यात जमा करण्याचं कार्य व्यापारी बँकांमार्फत केलं जातं. त्याचप्रमाणे व्यापारी बँका खातेदाराच्या सूचनेनुसार खातेदाराचा विमा हप्ता असेल, कर्जाचा हप्ता असेल, इमारत भाडे असेल किंवा घर भाडे असेल, टेलिफोन बिल असेल, वीज बिल असेल इत्यादीच्या रकमा खातेदाराच्या खात्यातून वजा करून संबंधित घटकाला किंवा संबंधित विभागाला प्रदान करण्याचे कार्य करतात. पैशाची वसुली करणे आणि परतफेड करण्याचे कार्य व्यापारी बँका करत असताना व्यापारी बँका विशिष्ट कार्यासाठी विशिष्ट वेळेस विशिष्ट मोबदला घेतात. म्हणजे काही विशिष्ट कार्यासाठी व्यापारी बँका मोबदला घेतात, तर काही वेळेस हे कार्य मोफत देखील केलं जातं. उदाहरणार्थ, स्थानिक धनादेशाच्या रकमेची वसुली व्यापारी बँका मोफत करतात, तर बाहेरगावच्या धनादेशाच्या रकमेची वसुली करण्यासाठी विशिष्ट फी किंवा कमिशन घेतले जाते. त्याचप्रमाणे ATM कार्डच्या साहाय्याने पैसे काढण्यासाठी खातेदाराला विशिष्ट व्यवहार, उदाहरणार्थ 5 व्यवहार की विशिष्ट व्यवहार करण्याची सुविधा ही मोफत दिली जाते. तर त्या विशिष्ट व्यवहार संख्येपेक्षा जास्त व्यवहारांची संख्या जर झाली तर प्रत्येक व्यवहारासाठी बँकेकडून काही फी किंवा रक्कम आकारणी केली जाते. त्यामुळे बँकेला त्या ठिकाणी तेवढं उत्पन्न देखील प्राप्त होतं. त्यानंतरचं दुसरं कार्य आहे पैसे पाठविणे. व्यापारी बँकेच्या खातेदारांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवायचे असतील तर व्यापारी बँका पैसे पाठविण्याच्या सुविधा उपलब्ध करून देतात. म्हणजेच व्यापारी बँकेकडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्याचे कार्य केले जाते. त्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर केला जातो. त्या साधनांमध्ये DDI म्हणजे डिमांड ड्राफ्ट आहे, टेलिग्राफिक ट्रान्सफर आहे, मेल ट्रान्सफर आहे, ATM मशीन व कार्ड इत्यादी साधनांचा त्या ठिकाणी वापर केला जातो.
त्याचप्रमाणे अत्याधुनिक बँक व्यवसायामध्ये ज्या आधुनिक सुविधा दिल्या जातात त्या सुविधांचा देखील पैसे पाठवण्यासाठी वापर केला जातो. पैसे पाठवण्याचे कार्य हे अतिशय कमी वेळेत व कमी खर्चात होते. त्यामुळे खातेदाराच्या दृष्टीने हे कार्य अतिशय उपयुक्त कार्य आहे. तर पैसे पाठविण्याच्या कार्यात किंवा पैसे पाठविण्याच्या व्यवहारात बँकेकडून जी फी आकारली जाते किंवा जे कमिशन घेतले जाते त्यामुळे बँकेला उत्पन्नाचा एक छोटासा स्रोत प्राप्त होतो. म्हणजेच बँकेला एक काहीतरी उत्पन्न त्या ठिकाणी प्राप्त होतं. त्यानंतर तिसरं कार्य आहे खरेदी विक्रीचे व्यवहार. व्यापारी बँकांना नाणे बाजार, भांडवल बाजार, सराफ बाजार म्हणजे सोन्याच्या खरेदी विक्रीचा बाजार, शेअरच्या खरेदी विक्रीचा शेअर बाजार इत्यादी बाजारातील किमतीत होणाऱ्या बदलाचे किंवा चढ उताराचे चांगले ज्ञान असते. परंतु जो खातेदार आहे किंवा सर्वसामान्य व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला याविषयीचे पुरेसे ज्ञान असत नाही. त्यामुळे व्यापारी बँका खातेदाराच्या वतीने खातेदाराचा प्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांचे समभाग खरेदी करणे, सरकारी व खाजगी कर्जरोखे खरेदी करणे, सोन्या चांदीची खरेदी विक्री करणे इत्यादी मौल्यवान वस्तूंची खरेदी विक्री किंवा इत्यादी महत्त्वाचे कार्य करण्याचं काम हे व्यापारी बँकांमार्फत केलं जातं आणि हे कार्य खातेदाराचा प्रतिनिधी म्हणून व्यापारी बँक करतात. त्यानंतर चौथं कार्य आहे हुंडी स्वीकारणे किंवा हुंडीची वटवणूक करणे. आधुनिक काळात बँका उधारीच्या व्यवहारातून निर्माण झालेली हुंडी वटविण्याचे कार्य करतात. हुंडी म्हणजे ऋणको किंवा खरेदीदार आणि धनको किंवा विक्रेता यांच्यात झालेला विशिष्ट रकमेचा व विशिष्ट मुदतीचा एक करार असतो. म्हणजेच खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात विशिष्ट कालावधीसाठी जो उधारीचा व्यवहार झालेला आहे त्या व्यवहारासाठी जो करार केलेला आहे तो लिखित असतो आणि त्या लिखित कराराला सामान्य भाषेमध्ये हुंडी असं म्हटलं जातं. त्या करारानुसार हुंडीमध्ये दर्शवलेली मुदत पूर्ण झाल्यावर किंवा मुदत पूर्तीनंतर हुंडी धारकाला त्याची रक्कम प्राप्त होते म्हणजे विक्रेत्याला त्याची रक्कम प्राप्त होते. तर हुंडीची मुदत ही सामान्यपणे 45 दिवस, 90 दिवस, 180 दिवस, 360 दिवस अशी विशिष्ट प्रकारचीच असते. परंतु हुंडी धारकाला हुंडीची मुदत संपण्यापूर्वी जर रोख रकमेची गरज असेल तर ती हुंडी व्यापारी बँकेत वटवण्यासाठी दिली जाते. म्हणजेच एका अर्थाने बँक ती हुंडी खरेदी करते म्हणजे हुंडीधारक ती हुंडी बँकेला विक्री करतो. व्यापारी बँका हुंडीच्या एकूण रकमेपैकी हुंडी वटविण्याचा खर्च वजा करून शिल्लक राहिलेली रक्कम हुंडीधारकाला देण्याचं कार्य करते. हुंडीची मुदत पूर्ण झाल्यानंतर व्यापारी बँक हुंडीच्या ऋणकोकडून किंवा जो खरेदीदार आहे त्या खरेदीदाराकडून हुंडीची रक्कम वसूल करण्याचं कार्य करते. व्यापारी बँकेचे हुंडी वटवणुकीचे कार्य हे कर्जपुरवठा करण्याच्या कार्यासारखेच आहे. त्यामुळे हुंडीच्या वटवणुकीच्या कार्याचा समावेश हा कर्जपुरवठ्याच्या कार्यामध्ये देखील केला जातो. त्यानंतर पाचवं कार्य आहे विश्वस्त म्हणून कार्य, की सामान्यपणे आपल्या पश्चात म्हणजेच आपल्या मृत्यूनंतर आपल्याकडे असलेल्या संपत्तीची गैरसोय होऊ नये म्हणून खातेदार बँकेची विश्वस्त म्हणून नेमणूक करू शकतात. म्हणजे हे कंपल्सरी नाही परंतु एखादा खातेदार अशा प्रकारची नेमणूकही करू शकतो. त्याचप्रमाणे ज्या बँका आहेत तर त्या बँका जे अल्पवयीन खातेदार आहेत त्या अल्पवयीन खातेदाराचे पालकत्वही स्वीकारतात. सामान्यपणे अल्पवयीन खातेदाराचं बँकेत खातं उघडायचं असेल तर त्याचा जो पालक असेल, आई असेल, वडील असेल त्याचं त्यांनी पालकत्व स्वीकारलेलं असतं. परंतु अशा अल्पवयीन खातेदाराला किंवा अल्पवयीन व्यक्तीला जर पालक नसतील तर त्याचं पालकत्व बँकेत खातं उघडताना स्वीकारण्याचं कार्य हे व्यापारी बँका करतात. या कार्यामुळे बँका खातेदार व ग्राहक यांचा विश्वास संपादित करतात. म्हणजे खातेदारांचा एका अर्थाने त्या ठिकाणी विश्वास बँकेवर निर्माण होतो आणि त्याचा फायदा बँकेला होतो. कारण खातेदारांचा जर बँकेवर विश्वास निर्माण झाला तर खातेदारांच्या संख्येत वाढ होते आणि खातेदाराच्या संख्येत झालेली वाढ ही बँकेची प्रगती होण्यासाठी सहाय्यक किंवा मदतपूर्ण असते. त्यानंतर सहावं कार्य आहे इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र व्यवस्थापक म्हणून कार्य. बहुतांश खातेदार आपल्या मृत्यूनंतर आपल्या मालमत्तेची व्यवस्था कशा प्रकारे केली जावी
किंवा आपल्या मालमत्तेचं विभाजन कसं केलं जावं हे इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र तयार करून त्यामध्ये स्पष्ट करतात. म्हणजे बहुतांश व्यक्ती अशा प्रकारचं मृत्यूपत्र तयार करून आपल्या मालमत्तेची वाटणी त्यामध्ये करून ठेवतात. मृत्यूपत्रानुसार मृत्यूपत्राची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही विशिष्ट व्यक्तीला किंवा संस्थेला दिली जाते. ज्या व्यक्तीला किंवा संस्थेला अशी जबाबदारी दिलेली आहे त्याचं नाव मृत्यूपत्रामध्ये नमूद केलेलं असतं. आणि असं मृत्यूपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या व्यक्तीचं किंवा संस्थेचं नाव मृत्यूपत्रामध्ये समाविष्ट केलेलं आहे अशा व्यक्तीला किंवा संस्थेला मृत्यूपत्र व्यवस्थापक असे म्हणतात. तर ती व्यक्ती त्या ठिकाणी कोणीही असू शकते, ती संस्था कोणीही असू शकते. परंतु काही खातेदार आपलं ज्या बँकेमध्ये खातं आहे त्या बँकेला मृत्यूपत्र व्यवस्थापक म्हणून कार्य करण्याची विनंती करतात. ती विनंती जर बँकेने मान्य केली तर त्यानुसार त्या ठिकाणी बँक त्या मृत्यूपत्रातील तरतुदीनुसार बँकेला मृत्यूपत्र व्यवस्थापक म्हणून कार्य करावे लागते. त्यानंतरचं कार्य आहे खातेदारांच्या स्थायी किंवा कायम सूचनांचे पालन करणे. खातेदाराने आपल्या खात्यातील व्यवहारांसाठी ज्या कायमस्वरूपी सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे पालन करणे ही व्यापारी बँकेची एक महत्त्वाची जबाबदारी आहे किंवा व्यापारी बँकेचं हे एक महत्त्वाचं कार्य आहे. खातेदाराच्या सूचनेनुसार विशिष्ट तारखेला विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट संस्थेला किंवा विशिष्ट बँकेला विशिष्ट रक्कम देण्याचे आणि खातेदाराला येणे असलेली रक्कम वसूल करण्याचं कार्य व्यापारी बँका करतात. यासाठी खातेदाराकडून व्यापारी बँकेला कायमस्वरूपी लेखी सूचना दिली जाते. त्या सूचनेनुसार निश्चित केलेल्या कालावधीपर्यंत व्यापारी बँका स्थायी सूचनेचे पालन करतात. म्हणजे अशी जी कायमस्वरूपी सूचना दिलेली आहे 1 वर्षासाठी दिली असेल, 2 दिली असेल, 10 वर्षासाठी दिली असेल, 20 वर्षासाठी दिली असेल तर तेवढ्या कालावधीपर्यंत व्यापारी बँक त्या सूचनेनुसार कार्य करते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतलास आणि त्याच्या खात्यातून ती रक्कम ऑटोमॅटिक वजा होऊन कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थेला देणे अपेक्षित असेल तर अशा प्रकारची सूचना जर बँकेला त्या कर्जदाराने खातेदाराने दिली तर ज्या तारखेला ती रक्कम किती रक्कम वजा होऊन त्याच्या खात्यातून वजा होऊन दुसऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला द्यायची आहे हे त्यामध्ये स्पष्ट केलं आणि असंही सूचना जर 5 वर्षासाठी दिल्यास तर एकदा सूचना दिल्यानंतर तिथून पुढे 5 वर्षापर्यंत परत त्या खातेदाराला तशा प्रकारची सूचना देण्याची आवश्यकता नसते. जेवढा कालावधी निश्चित केला आहे तेवढ्या कालावधीपर्यंत त्या सूचनेचं पालन करण्याचं कार्य व्यापारी बँका यांच्याकडून केलं जातं. उदाहरणार्थ टेलिफोन किंवा वीज बिलच की दर महिन्याला टेलिफोन बिल किंवा वीज बिल भरावं लागतं. तेव्हा बँकेला जर एकदा सूचना देऊन ठेवली तर बँक आपल्या खात्यातून तेवढी रक्कम दर महिन्याला वजा करेल टेलिफोन ऑफिसला किंवा वीज बिल भरणार किंवा वीज कंपनीला ती रक्कम देण्याचं कार्य करते. त्यानंतर व्याजाची रक्कम जमा करणे की जे व्याज जमा होत किंवा व्याज प्राप्त होत ती व्याजाची रक्कम खातेदाराच्या खात्यात जमा करणे हे देखील एक मध्यस्थ म्हणून कार्य केले जाते. त्यानंतर कर्जाचा किंवा विम्याचा हप्ता भरणे हे देखील कार्य मध्यस्थ म्हणून केले जाते. धनादेशाचे प्रदान थांबविणे म्हणजे धनादेशाचं पेमेंट करू नये अशा प्रकारची सूचना दिली असेल तर त्या सूचनेचं देखील बँकेला पालन करावं लागतं. इत्यादी कार्य खातेदाराच्या सूचनेनुसार व्यापारी बँकेकडून केली जातात आणि ही सर्व कार्य व्यापारी बँक एक मध्यस्थ म्हणून करते. तर अशा प्रकारे व्यापारी बँका दुय्यम कार्यामध्ये खातेदाराचा प्रतिनिधी किंवा मध्यस्थ म्हणून अशी वेगवेगळ्या प्रकारची कार्य करतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.